My mom's magic recipe of Halim seed laddu. I rang up her as I remember in the morning that she had made this laddus my post-delivery, which helped me a lot so that I could resume my work post-cesarean delivery within 3 months. Underrated calcium-rich sauce. Must have to all post-delivery as well as beneficial for menopausal women. Halim seeds are a traditional powerhouse for postpartum recovery, especially in India. When taken in the right amount, benefits are given in the caption. हा कसे आणि करतात? ते निवडून घ्यायचे कारण त्यात काळे आणि सफेद बारीक दगड असतात. ओके. आणि नंतर त्यात दूध घालायचं, हम्म, दुधात भिजत घालायचे आणि झाकून ठेवायचं. अच्छा. नंतर एका कढईत तूप टाकायचं 4-5 चमचे आणि त्यात ओलं खोबरं पहिल्यांदा भाजून घ्यायचं. ओलं खोबरं बाजूला ठेवायचं आणि त्यात गुळ घालायचं. गुळ पातळ करायचं तुपामध्ये आणि ते भाजून ठेवलेलं ओलं खोबरं त्यात घालायचं. ओके. ते चांगलं 5-6 मिनिटं भाजायचं चांगलं व्यवस्थित आणि काढून ठेवायचं. आणि त्यात मग ते दुधात भिजत ठेवलेले ऑलिव्ह त्यात घालायचे, तुपाचा हात लावायचा आणि ते छोटे छोटे गोळे करून लाडू बनवायचे. अच्छा, ठीक आहे. खायचे.